आमचे सामाजिक न्याय मंत्री आणि आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शिवाजीराव मोघे खुल्या जीवपर विराजमान होऊन या विविध पथकांचं निरीक्षण करण्यासाठी पथकांच्या दिशेने जात आहेत. आणि यानंतर नागपूर शहराची नागपूर शहर पोलिसांचं सशस्त्र पथक, त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलीस आणि रेल्वेचे वाद्यवृंद पथक, नागपूर शहर महिला पोलीस, राजीव वानखेडे, किशोर पगार आणि अंबादास काळे नेतृत्व करतायत विविध पथकांचं. आणि त्यानंतर यांच्या नेतृत्वामध्ये आणि यानंतर आपातकालीन सेवेसाठी सदैव तत्पर बुलेट ग्रुप, टाटा सुमो आणि बख्तर बस या दोन अवस्थी विठ्ठल सूर्य, प्रदीप हिंदोरिया, हेमराज वैकुंठ आणि चेतन अग्रवाल आणि नागपूर शहर पोलिसांचा वरुण वॉटर कॅनल प्रदीप हिंदोरिया यांच्या नेतृत्वामध्ये. आणि यानंतर रुग्णवाहिका नागपूर महानगरपालिकेचं रुग्णवाहिका डॉक्टर चेतन अग्रवाल, सुभाष दुबे, डॉक्टर केतन इंगळे यांच्या नेतृत्वामध्ये अतिथींना मानवंदना दिली जात आहे. यानंतर माननीय महासंचालक स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत जात आहे ग्रामपंचायत चंद्रपूर. कुटुंब कल्याण पुरस्कारासाठी ग्रामपंचायत कुराळी तालुका गोरेगाव या गौरवशाली महाराष्ट्राचा 53वा वर्धापन दिन आज आपण या ठिकाणी साजरा करतो. या वर्धापन दिनी माननीय नामदार श्री शिवाजीराव मोघे, माझ्या महाराष्ट्र भूमीत नाही भेद धर्म पंथाचा, नगरांचा देशा, नाजुक देशा, कोमल देशा, मुलांचा देशा आणि नावाला घ्यावा हा महाराष्ट्र प्रतिष्ठित महाराष्ट्राच्या कमांडर किशोर काळे आणि सेकंड इन कमांड चंद्र बहादूर ठाकूर नेतृत्व करते या विविध पथकांचं. सर्वप्रथम राज्य राखीव पोलीस बल घटक क्रमांक 4 आणि यानंतर गडचिरोली राज्य राखीव पोलीस बल घटक क्रमांक 13चं पथक, राज्य राखीव पोलीस बल घटक क्रमांक 13 गडचिरोली. नागपूर आणि यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांचं सशस्त्र पथक पोलीस उपस्थित. आणि यानंतर रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षा आणि मालमत्तेचं रक्षण करणारे लोहमार्ग पोलिसांच्या नेतृत्वामध्ये. नागपूर शहर महिला पोलीस, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश दोन्ही घरी भगिनींचा
हे पथक माननीय अध्यक्षांना मानवंदना देत आहे आणि यानंतर एक केंद्र शासनाने एक महत्वाचा एक कायदा केलेला आहे, तो म्हणजे आधार कार्ड। या आधार कार्ड या पुढच्या काळामध्ये शासकीय जेवढे अनुदान असतील ते मजुराला असो, विद्यार्थ्याला असो की मोठ्या गोष्टीला जेवढे जे काही अनुदान असेल ते अनुदान आता आधार काळाच्या पुढच्या काळात मिळणार नाही। आणि बऱ्याच वेळा आता यावेळेला 5 राज्य त्यांनी दिले होते, 5 राज्यामध्ये आपल्याला करायला बरीचशी अडचण झाली, कारण आधार कार्ड हे बऱ्याच ठिकाणी झाले नव्हते। आता प्रशासनाने विचार केलाय आपल्या नागपूर जिल्ह्यापुरतं हे पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये 100% आधार कार्ड होतील अशा प्रकारचा त्यांना विश्वास आहे। परंतु यासाठी लोकांचं सुद्धा सहकार्य हे आवश्यक आहे, ते त्यांनी भरपूर अशा प्रकारचं सहकार्य द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो। ओबीसी महाराष्ट्र राज्य असं राज्य आहे की विमुक्त जाती आणि भटक्या जाती नव्हे तर ओबीसीला स्कॉलरशिप देणारं, शैक्षणिक शुल्क मोठ्या प्रमाणात देणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे। देशामध्ये कुठे देत नाही ओबीसीला जेवढी स्कॉलरशिप आहे शैक्षणिक शुल्क ते महाराष्ट्र देते, महाराष्ट्र राज्य देत आहे। यावर्षी आपण 1400 कोटी रुपयाची तरतूद केली आहे, परंतु हे जरी असलं तरी मागच्या वर्षीचे जवळजवळ 700 ते 450 कोटी रुपये देत आहे। परंतु हे देणं म्हणजे काय विद्यार्थ्यांना नाही, विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू आहे, हे इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज जे आहेत त्याचे हे थकीत आहे। आणि म्हणून या मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजच्या संस्थेला माझी विनंती राहील की यांचे पैसे जरा 1-2 महिने लेट झाले तरी काही हरकत नाही, त्याचं कारण असं आहे एवढा मोठा पैसा हा महाराष्ट्र शासन आपल्याला देत आहे, मग 2 महिने लेट झाले म्हणून विद्यार्थ्यांचं ऍडमिशन रोखू नका। आणि जो कोणी विद्यार्थ्यांचं ऍडमिशन रोखण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून हे सुद्धा मी आपल्या अतिशय नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो। आणि एक अशा अनेक गोष्टी करून न्याय देण्याचं काम या माध्यमातून आपल्या इथे होते। ही स्कॉलरशिप नावाची योजना आपण राबवून केली, देशामध्ये कुठेही नव्हती। 18.5 लाख नॅशनल बँकेमध्ये विद्यार्थ्यांनी अकाउंट उघडले, 1800 कोटी रुपये आपण त्या अनुदान त्या म्हणजे स्कॉलरशिप किंवा शैक्षणिक शुल्क त्याच्या डायरेक्ट अकाउंटला देण्याचं काम मागच्या 2 वर्षापासून करत आहोत। म्हणून केंद्र सरकारने सुद्धा आपल्याला याच्यासाठी अवॉर्ड दिला आहे। हे आधार कार्डचा किंवा अनुदान किंवा स्कॉलरशिप जे आहे ती आता केंद्र शासनाने सांगितलं की सगळीकडे लागू करू, आपण 2 वर्षापूर्वी स्कॉलरशिप आपली लागू केली आहे, हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो। म्हणून परत या महाराष्ट्र राज्य शासनाच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।